तुमचं सर्वांचं आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपल्या. तर मित्रांनो, मी तुम्हाला पहिले माझे नाव सांगून देतो. मी आहे शुभम झलटे आणि आजचा हा आपला पहिला ब्लॉग आहे. आणि मी मित्रांनो आपल्या वावरामध्ये पाणी द्यायला आलो. आपले बाबा गावाला जायला आहे, पाणी बिन लावून दिलं आणि मी आलो इकडे शेंगा खायला. तुरीच्या शेंगा पक्का झाल्या, दांडगिन लावून दिला पाण्याचा. आता पहिले म्हटलं दांडू लावून पाणी देऊ. तो याची मेर आहे, अडलोक दांड आला की आपल्याला बदलावं लागेल. तिकडून आपण लावेल आहे पाणी. तर आता एक 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 करून शिप आपल्याला बंद हे पाणी देणं आहे. त्याच्या बाद आपण आता पहिले तर पाहू किती वाजे लोक जाऊ, त्याच्या बाद मध्ये पाहू. चला मग आता आपण पाहू की इकडे दांड किती आला. हा तो अडलोक आला भाऊ, हा पाण्याचा दांड भरत. हा टेकला की मग दुसरा लावा लागेल. पण आता मला हे नाही समजू राहिलं फोन की ह्या आधी पाणी तर अडलोक आलं आणि इकडे वलास आहे, काय करा. इकडे पाणी जाईन की नाही जाईन हे तर आपल्याला काही माहीत नाही. आपले बाबा गावाला जायला आहे, सांगून मी जाईल की समजा पाणी दे की काही. मी खुद मतानं झालो होतो. आता हे इकडे असं आहे वा, काय माहीत पाणी जाईन की नाही जाईन, पण आपल्याला देणं आहे. ते हा दांड तो ओलाच होता, तो आता म्हटलं चला शिपच बदलावून द्यायला पुरते. बदलायला पुरते आता. कोणती पहिले तिकडला दांड समजा बोलला होता, थोडा थोडा वल्ला होता. हा दांड बी थोडा थोडा वल्ला होता. याले बी जास्त टाइम नाही लागणार पाणी पोचायला. चला आता लवकर लवकर लावून घेऊ पाण्याचा. घे रे भाऊ, इकडून जे पाणी येईल आहे सगळ्या दूर, इकडे तर पाणीच पाणी होईल आहे. किती दूर आलं पाणी. आपल्याला लावून आहे भाऊ पहिला दांडा. तो ह्या काळ्या तर आपल्या कामाच्याच आहे. हे असं करून असं करायला लागेल. इधर से थोडा गाळा मातीचा खेळ आहे, पण मग पाणी तो लगाना पडेगा. मी आता लावलं हो. आता पहिले पाणी लावून घेतो, मग तुमच्याशी बोलतो. तर मी आधी वावरामध्ये पाणी देऊ राहिलो, पण पाणी देता देता आता काही काही जण म्हणतात की माझ्यानं नाही होत काही समजा आयुष्याच्या गोष्टी. पण तुम्हाला मी एक जबरदस्त उदाहरण देतो त्याच्यासाठी की समजा बा की माझ्यानं नाही होत यूट्यूब. समजा आता इकडे बाजूला एक शेत आहे समजा, त्याच्यामधले एक आबाबा ते वावरामध्ये पाणी लावून राहिले. हे बा इकडे ते पाणी लावून राहिले शेतामध्ये. इकडून दिसत नाही आहे ते प्लिंकर इकडून आणताना आता दिसत नाही बा, ते थोडे थोडे दिसत आहे. या आडी दिसत आहे थोडे थोडे. काही काही जण म्हणतात की आमच्या ज्यानं काम नाही होत यूट्यूब. अरे काम करा लागते बाबा, देवा दिसू राहिले ना भयानं किती हे, तरी पण काम करू राहिले. आणि काही काही जण म्हणतात की माझ्यानं होत नाही, येऊ नाही होत, तिऊ नाही होत. अरे काम करावं लागते, भेटतेच काही ना काही त्याच्याकडून फळ काही की नाही. मला हे टेन्शन वेळ आहे, हा एक दांड अजून व्हायला पाहिजे होता. तर पाणी 5-5.5 लोक तर लाईन अशी नसं वाटते. त्याच्या बाद काय होईल काय माहिती. तसं वाटते एक दांड व्हायला पाहिजे होता. आता 5 वाजून 20 मिनिटं झाले.
असं वाटतं 10 मिनिटांना आता लाईन चालली जाईल. ते तिकडे एक पिंकर दिसू राहिलं, तुम्हाला दाखवतो. तिकडे पाण्याचं पिंकर चालू आहे. काय माहिती आता किती वाजेल लोक. आता हे असं होऊन जाईन की मी ना हातपाय धुयलाय, पाय तसे भरलाय पण हात भरलाय. हात चांगले आहे, हात चांगले आहे. आणि हात भरू मी आणि लाईन चालली जाईल. असं होऊन जाईन माझ्यासोबत. चला बरं शिप बदलवून बघू आता आपण. शिप तो आपला दावण पाण्याचा असं मॅटर आहे ओढी गव्हाचं. तर से पहिले आता हे खणतो, मग त्याच्या बाद हे करतो, गाठी खांदा लागेल. बाद म्हणून दाखवतो तुम्हाला. नवीन नाकं फोडलं गो मग गाडी. नवीन नाकं फोडलं म्हटलं आता त्याच्या बाद उद्याला येणार. उद्या बी पण नाही कारण 6-7 दाण झाले. म्हणजे दाण म्हणजे 6-7 नाके. नाकं जे पोळ्याचं नाकं असते पक्षी बी ज्याच्या ज्याच्या घरी चालले. आपू बी लाईन गेली की त्याच्या बाद घरी चालले जाऊ. पक्षी चालले त्याच्या घरी. तर मी आता सुनत्याला फोन लावला. सुनत्याला म्हटलं की माझी गाडी घरी आहे का पाय. तर सुनत्या म्हणे की नाही गाडी घरी नाही. तर आता म्हणे सुनत्या म्हणे की थांब म्हणे मी माझी गाडी घेऊन येऊ राहिलो. आता घरी त्याची गाडी घेऊन येऊ राहिला मग घ्यायला. काऊन की आता 5 वाजून 30 मिनिटांनी लाईन चालली जाते. मग त्याच्या बाद बसून काही फायदा नाही. मग आता घरी चालला आलो. किती फायदा काय होत नाही. आता मग सुनते येऊ राहिला मग घ्यायला. ते गेली बोलले 5-20 मिनिटं झाली. तर मी चाललो आता घरी. आमची लाईन गेली. मीटर पेटी का काटा बंद करो घर चले चल. मीटर पेटी बंद करायला लागली. मीटर पेटी गाडीची चाबी अडी आहे पण गाडी नाही आहे. सगळ्यात पहिले तर मोटर बंद. इसके बाद ताला लगाएंगे. सुमत्या बुलेट घेऊन आला वाटते. काय करून राहिला तू. पाणी देऊ राहिला तो भवानी. हा चला मग आजच्यासाठी एवढंच. मग लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. हा आपला पहिला ब्लॉग होता म्हणून थोडाफार आपल्याला भावांना सपोर्ट करा. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला भूल जा नका.